नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये। मी घेतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला फर्स्ट ॲक्सिडेंट कार्ड आहे, टावर कार्ड आहे, कॉम्प्रोमाइज कार्ड आहे आणि फ्रस्ट्रेशन ब्रेक करायची वेळ आहे। म्हणजे कार्ड असे म्हणतात की काहीही होत नाही आहे तर कॉम्प्रोमाइज करून काही ना काही काम करा। जॉब नाही आहे, तुमच्या फील्डमध्ये काम नाही आहे, तुम्ही जी डिग्री घेतली आहे त्याच्यामध्ये जॉब नाही आहे, तरी पण घरी बसण्यापेक्षा एखादा असा कोर्स करा की जे रनिंग आहे, ज्याच्यामध्ये पैसे आहेत। सेफ्टी गोल पैशाकडे असायला पाहिजे। कुठलंही डिग्री घ्या किंवा कुठलंही नॉलेज घ्या, घरामध्ये 4 पैसे तुम्ही कसे आणणार ह्याच्यावरती या आठवड्यामध्ये फोकस करा। काही लोकांना त्यांचं करिअर चेंज करायची वेळ आलेली आहे। जे करत होते त्याच्यात सक्सेस नाही मिळालं, ट्विस्ट करा, चेंज करा, पैसे येताना शुअर दिसत आहे। त्यामुळे असं विचार करू नका की या आठवड्यात मी बदल केला, मी हे करत होतो आणि आता लोक काय म्हणतील। लोक तुमचं घर चालवायला येत नाही, त्यामुळं आपलं घर कसं चालवायचं त्याच्यावरती फोकस करा, नक्की रस्ता सापडेल। वृषभ राशी। वृषभ राशीला खूप चांगली वेळ आलेली आहे। मित्र मैत्रिणी, पार्टी सर्कल, मेजबानी होताना दिसत आहे। या आठवड्यामध्ये फुल एन्जॉयमेंट आहे। काही लोकांच्या घरामध्ये आकस्मिक डेथ आहे। असा दुःखद घटना आहे की जे कल्पना पण केली नसेल। त्यामुळे तुम्हाला सूचना आहे की तुमच्या घरामध्ये अवतीभोवती किंवा असे काही घटना होत असेल तिथं तुमचा सहभाग जास्त नसावा। फार जास्त फिरणं, फार गर्दीच्या ठिकाणी जाणं किंवा फार निगेटिव्ह बोलणं तुम्हाला मागात पडू शकतं। म्हणजे या आठवड्यामध्ये वृषभ राशीनी जरी आठवडा चांगला असेल तरी जिभेवर संयम, खाण्यापिण्यावरती संयम ठेवायचा आहे। मिथुन राशी। मिथुन राशीला स्वतःची चूक लक्षात आलेली आहे आणि असं दाखवत आहे की मी जे काय काम करत होते किंवा होतो त्याच्यामध्ये आता अवश्य बदल करायची वेळ आहे। स्थलांतर होईल, कामामध्ये बदल होईल, पैशाची वाढ होईल आणि तुम्हाला काही नवीन ऑफर्स असे येणार आहे की जे तुम्हाला मजबुरीमध्ये घ्यावे लागणार आहे। थोड्या दिवसासाठी, थोड्या टायमासाठी, थोड्या काळासाठी जर एवढं घेतलं तर तुमचा आठवडा चांगला आहे। विदेशी इन्कम, विदेशी मुद्रा आणि तिथं स्थायी होण्याचं पूर्ण चिन्ह आलेलं आहे। म्हणजे तसे काय हालचाल आता तुमच्याकडनं होणार की ज्याच्यामुळे तुम्ही जिथं आहे, जिथं जायचं आहे, जे स्वप्न बघितलं आहे ते पूर्ण करण्यासाठी धडपड आहे, धडपड पूर्ण होणार आहे। कर्क राशी। कर्क राशीला परिवर्तनाची वेळ आहे। काही लोकांच्या घरामध्ये कामामध्ये मोठा बदल होत आहे। जिथे तुम्हाला असं वाटत होतं की माझ्याकडून काही चुका झालेल्या आहे, काम बरोबर होत नाहीये, रोज मला लोक ठपके देतात, माझं नाव बदनामीला गेलेलं आहे, हे तर मिळतच नाहीये, कामाचं परिवर्तन करा। त्या माणसांची पाय धरण्यापेक्षा हात हलवायला चालू करा। दुसरी गोष्ट, नवरा बायको दोन्हीही काम करायला जर बाहेर जात असणार, घरची जबाबदारी कुणी एकच घेत असणार तर वादविवादाला सुरुवात आहे। दोघांनीही मिळून एकामेकाला मदत करून जर पुढे कामाला गती दिली तर काम पण होईल, घर पण शांत होईल, मनीला पण येणार, लक्ष्मी पण खुश होणार। घरामध्ये वादविवाद नको असेल तर जोडप्याने एकामेकाला समजून मदत करून पुढे काम करायला गेला तर हरकत नाही। सिंह राशी।
राशीला आपल्या आयुष्यातली मोठी चूक होणार आहे. असं वाटेल की मी ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्यावरती भरोसा केला, ज्याच्यावरती पैसे ओतून टाकले, ते प्रोजेक्ट, ते काम, ते मोबदला मला मिळत नाहीये. किंवा एखादी मोठी रक्कम शेअर मार्केटमध्ये टाकली कोणाच्या सांगण्यावरनं, ज्याच्यावरती तुम्हाला अति विश्वास होता, डेबिट कार्ड आहे, लॉसला जायला लागलेला आहे. परेशानी वाढलेली आहे, प्रेस्टिजवरती प्रश्नचिन्ह आहे. आता करायचं काय? शांत राहायचं, संयम ठेवायचा, लगाम ठेवायची, पुन्हा जागृत व्हायचं आणि परत कामाला लागायचं. जे घडलं ते नशिबाचं खेळ होता. युनिव्हर्सल ट्रूथ आहे की जे तुमच्या भाग्यात आहे तेच मिळणार आहे. तर सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये सहनशक्ती वाढवायची आहे. कन्या राशी. कन्या राशीला हॅप्पी हाऊसचं स्वप्न पूर्ण होत आहे. परिवारामध्ये एखाद्या नवीन पाहुण्याचं आगमन, स्त्रीचं आगमन, सून आणणे किंवा आपल्या मुलगीला चांगल्या घरामध्ये लग्न ठरवून देणे, हॅप्पी हाऊस. तशी संकल्पना ज्यांची असेल, जे लोक कार्यरत आहे, ज्यांची कामं चालू आहे, त्यांना हे स्वप्न पूर्ण होत आहे. पैशाच्या बाबतीत, सोन्याचा देणी घेणीच्या बाबतीत थोडंसं वादविवाद होऊ शकते. नवीन नियम करा, सोनं द्यायचं पण नाही आणि घ्यायचं पण नाही. तर बघा किती लग्नाला मजा येणार. दुसरी गोष्ट, तलवारीच्या धारेवरती आता ज्यांना विजय मिळालेला आहे, जे लोक निवडून आलेले आहे, ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्या लोकांमध्ये घमंड येता कामा नाही. येऊ शकतो, कारण पद, प्रतिष्ठा आणि पैसा हे 3 प आपला पतन करतात. त्यामुळे इथं तुम्हाला रिस्क घेण्यापेक्षा चांगले राहा, रिश्ते बनवा आणि सौम्य राहा. या आठवड्यामध्ये कन्या राशीला खूप चांगली प्रचिती येणार आहे, परंतु नम्र राहायला पाहिजे. तुला राशी. तुला राशीला वास्तुविषयक प्रश्न सुटताना दिसत आहे. रेंटेड हाऊस ज्यांना बदलायचं आहे त्यांना वेळ मिळत आहे. घर बदलीला जात आहे. ज्यांना असं भीती आहे की आपल्या इथे पाणी येते, आपल्याला त्रास होतो, आपल्याला पाण्यापासून धोका आहे, तर त्वरितच तुम्हाला पर्यायी उपाय करायचा आहे. वाट बघण्यापेक्षा पर्यायी उपाय केलेला कधीही चांगला असेल. आणि दुसरं असं दाखवते की लोकांवरती भरोसा ठेवण्यापेक्षा कोण मदत करेल ह्याच्यापेक्षा स्वतःची मदत स्वतः करा. प्लॅनिंग स्वतः करा, ॲक्शन स्वतः घ्या आणि रिझल्ट पण स्वतः घ्या. कारण इथं असं दाखवते कुणावर भरोसा ठेवला तर अचानक तुम्हाला नुकसानीला समोर जावं लागेल, त्रास होण्याची शक्यता वाढलेली आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला न्यू बिगिनिंग आहे आणि खूप जोरात स्वागत आहे. म्हणजे एक काळ संपला, दुसऱ्या काळाची परत सुरुवात आहे आणि ती पूर्ण वेगानं जोशानं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्ष दोन्हीकडनं लाभच लाभ आहे या आठवड्यामध्ये. या आठवड्यामध्ये किंग ऑफ वॅल्ड केलेल्या कामाची फलश्रुती, मोबदला, व्हील ऑफ फॉर्च्यून, भाग्यचक्र बदलताना दिसत आहे. आणि किंग आणि क्वीन एकत्र आल्यामुळे असं दाखवते की फॅमिली बॉन्डिंग खूप चांगलं होणार आहे. फॅमिलीमध्ये रिलेशन खराब झाले असेल तरी ते सुधारायची वेळ येणार आहे. गव्हर्नमेंट, सरकार ह्यांच्याकडनं पण चांगली पॉझिटिव्ह बातमी येणार आहे. मोठे चेंजेस होणार आहे जे लोकांच्या फायद्यासाठी आहे. कुठलाही चेंज केला तर एकाला आवडेल, एकाला नाही आवडेल, विरोधाभास होणार. त्या विरोधी तत्वाला समोर जावं लागेल. परंतु एंड ऑफ द डे जे पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्हच राहणार. धनुराशी.
धनु राशीला ब्रोकन हार्ट आहे, डेव्हिल कार्ड आहे आणि अपेक्षा भंग झालेल्याचं स्वप्न पूर्ती नाही झाली पण भंग झाली. पैसे खूप त्रासानं आणलेले आणि ते वाया गेले. हे बघा संपत्ती वाहून जाताना दिसत आहे. म्हणजे चुकीच्या माणसाकडे इन्व्हेस्टमेंट, चुकीच्या लोकांना पैसे देणे, कुठं चुकीच्या ठिकाणी पैसे लावले असेल तरीही तुम्हाला त्रास होताना दिसत आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळा असे अनुभव येणार की हे मी केलं नसतं तर बरं झालं असतं, मी इथं गेलो नसतो तर बरं झालं असतं, मी याच्यात पार्ट घेतला नसता तर बरं झालं असतं. पण एक रिस्क घेतली हे खूप मोठं बरं झालं आहे. त्यामुळे स्वतःला निगेटिव्ह करू नका, निगेटिव्ह होऊ नका. वृश्चिक राशीला, धनु राशीला थोडंसं या आठवड्यामध्ये त्रास आहे. धनु राशीने थोडंसं संयम ठेवायचा आहे. मकर राशी. मकर राशीला सेलिब्रेशन पार्टी आहे, एखादं मोठं काम हातामध्ये येत आहे आणि असं दाखवते की गव्हर्नमेंटसाठी खूप लोकांसाठी त्याच्यामध्ये 50-100,000 लोकांची गरज पडणार आहे. अशा कामाची चाहूल तुमच्या हातून लागणार आहे. सरकारी असेल, प्रायव्हेट असेल, एखादी इंडस्ट्री असेल, फॅक्टरी टाकायची असेल ज्यामध्ये खूप माणसाची गरज आहे, ज्यांना तुम्ही रोजगार देऊ शकता, तसं तुम्हाला काम येणार आहे. तुमच्या गळ्यामध्ये विजयश्रीची माळ पडणार आहे, पडलेली आहे. तर पुढची नियोजन खूप चांगली होणार आहे. तयारीला लागा. नाव लौकिक होताना दिसणार आहे. राहूचं कार्ड आहे. जर राहू शुभ असेल तरच तुम्हाला तो छत्रचामर योग करतो आणि तुम्हाला विजयश्रीच्या डंका वाजवून देतो. कारण राजकारणचा कारक राहू आहे. जर राजकारणामध्ये यश पाहिजे असेल तर राहू स्ट्रॉंग अवश्य पाहिजे. कुंभ राशी. कुंभ राशीला आलेले पैसे, आलेलं धन कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुणाला द्यायचं, कुठे गुंतवायचं ह्याची थोडीशी काळजी लागलेली आहे. हेल्थ सेक्टर, इन्शुरन्स, फॅमिली इन्शुरन्स आणि तुम्हाला जिथं सेफ्टी आहे त्या ठिकाणी धन गुंतवा. वर खाली ग्राफ आहे त्या मार्केटला आता तर तुम्ही सगळं धन लावू शकत नाही, छोटी अमाऊंट लावू शकता. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटची काही कामं असेल, गव्हर्नमेंटच्या माणसाकडनं तुम्हाला काही ऑर्डर आली असेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या घरातनं तुमचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह नसेल तर त्या कामामध्ये हात घालू नका. काही वेळा असं असतं की बायका नको म्हणतात, अहो हे करू नका, हे करू नका, मला बरोबर वाटत नाही, खूप विनंत्या करतात. पण जे हट्टी नवरे असतात ते खड्डा खोदतात, पडतात आणि मग सांगतात आता मला वाचवा. असं घरातनं जेव्हा एखादी स्त्री कळकळून सांगत असेल की तुम्ही हे करू नका तर अवश्य टाळा. आठवडा निघून जाईल. मीन राशी. मीन राशीला स्ट्रेंथ वाढलेला आहे. स्ट्रेंथ वाढल्यामुळं आपल्याला काम करण्याची गती, प्रगती आणि निश्चितता वाढलेली आहे. लोकांकडनं येणं जे काय वसूल करायचं होतं ते सहजरित्या आता मिळणार आहे. न भांडण, न तंटे, न दादागिरी. नुसतं सौम्य बोलून तुमची गरज दाखवा. त्यांची गरजेवेळी तुम्ही जे काय मदत केली ते ऐकवा आणि त्याच्यानंतर तो पैसा टप्प्याटप्प्यानं तुमच्या घरामध्ये येणार आहे. वरिष्ठ लोकांची मर्जी या आठवड्यात सांभाळायची. याचं प्रमोशन पाहिजे. त्यांची इच्छेच्या विरुद्ध एक पण काम करायचं नाही आहे की ज्याच्यामुळे ते नाराज होणार. कारण इथं वर्ल्ड कार्ड, स्ट्रेंथ कार्ड, पडता घोडा, कुबेर कार्ड असंच म्हणतात. आठवड्यामध्ये मोठी चाहूल चांगली लागणार आहे. मय बिल्डर लोकांना, आर्किटेक्ट लोकांना, डॉक्टर लोकांना, हॉस्पिटल्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काही ना काही निधी येणार, फंड्स येणार, सुविधा येणार की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला वेळ आलेला आहे. आठवड्यामध्ये जे लोक असा सेक्टरमध्ये काम करतात त्यांना पुढचे आलेख तयार करून घ्यायचे आहे, ज्यामुळे कुठे इन्व्हेस्ट करायचं हे प्लॅनिंग वाईज करायचं आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य आठवड्याचं, ज्याच्यामध्ये काही लोकांना तंतोतंत बसेल. जे लोक या फील्डमध्ये नाही त्यांना बसणार नाही, परंतु सतत बघितल्या राहिल्यानं तुम्हाला तुमचं कळायला लागते आणि डिसिजन घ्यायला योग्य वेळ येते. आठवड्यामध्ये ज्यांच्या वाढदिवस आहे त्यांची सुरुवात खूप चांगली झालेली आहे.
शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुमच्यासाठी आणि नवीन वाढदिवसाच्या. कारण आपलं नवीन वर्ष आपल्यासाठी पाठीमागचं एक वर्ष सोडून गेलेलं असतं. म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या वर्षामध्ये जे काही चुका झाल्या, करता आलं नाही, करायची स्वप्न पूर्ण झाली नाही, ह्या वर्षभरामध्ये स्वप्न पूर्ण करायचा वर्ष आहे. ट्रॅव्हल आहे, कंपनी आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, एखादा मोठा सोर्स ऑफ मनी आहे, माहीत आहे, पण तुम्ही करू शकता नाही. या वर्षभरामध्ये न्यू इन्व्हेस्टमेंट, न्यू बिगिनिंग, न्यू क्रिएशन, न्यू आयडिया आहे. तुम्हाला जे काय नवीन पद्धतीनं काम करायचं आहे तिथं तुम्हाला योग्य मिळणार आहे. किंतु, परंतु आणि कॉम्प्रोमाइज डिक्शनरीमधनं काढून टाका. वर्ष चांगलं करायचं आहे, आठवडा चांगला करायचा आहे, एकदम पॉझिटिव्ह व्हा. लवकर उठा, लवकर झोपा, शिस्तमध्ये राहा, व्यायाम करा, फूड चांगलं खावा, जिम जॉईन करा. हे सगळं तुम्हाला पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी मदत करणार आहे. मग काही लोकांना असं वाटतं आमच्याकडे पैसे नाही, आम्ही करू शकत नाही. फ्रीमध्ये पण ऑनलाईन आपण बघून करू शकतो. असं नाही आहे की सगळं पैसे देऊनच होत आहे. तुमच्या हातात जो महागडा मोबाईल आहे ना, तो पण सर्व काही देऊ शकतो. त्याच्यावरती भर द्या. देव उपासना. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या देवावरती तुमची श्रद्धा आहे, देवीवरती श्रद्धा आहे, महालक्ष्मीवरती श्रद्धा आहे, त्याची उपासना चालू करा. मंत्र जप, दान, पुण्य कमवण्यासाठी काही कर्म चांगले करणं गरजेचं आहे. जे लोक बाहेर गाडीतनं सतत फिरतात, प्रवास करतात, त्या लोकांना सूचना आहे, थोडे बिस्किटचे पॅकेट, थोड्या पाण्याच्या छोट्या बॉटल किंवा मोठ्या बॉटल आपल्या ऐपतीप्रमाणे गाडीमध्ये ठेवून ठेवा. आणि वाढदिवस असेल आणि तुम्ही प्रवास करत असेल, तो सर्व आठवडा किंवा पूर्ण वर्षभरामध्ये जसा जसा तुम्हाला वेळ येणार, सिग्नलवरती काही मुलं दिसणार, गरीब दिसणार, गरजू दिसणार, त्यांना तसं तसं दान करत जावा. आणि बघा तुमच्यामध्ये किती फरक पडेल. कुत्रे मिळाले, मांजर मिळालं, एखादं पॅट मिळालं तर त्याला तुम्ही डोनेट करून, औषध करून त्याला चांगली सारवार दिली तरी पण तुमचे ग्रह स्ट्रॉंग होणार आणि रिझल्ट पॉझिटिव्ह येणार. आत्ता बघूया आपण पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्समध्ये आज आपण एक चर्चा करायची, ती महत्त्वाची आहे, ते विचारावरती आहे. जे काय आपण विचार करतो त्या विचारासाठी आपल्याला विचार देतं कोण? सगळ्यांनाच स्वप्न असते की मी ॲक्टर बनू, ॲक्ट्रेस बनू, मी अंबानी बनू, मी अदानी बनू, मी हे टाटा बनू, मी बिर्ला बनू. पण हे होतं का? नाही. मग हे विचार कुणाला येतात? बघा, आपल्या फॅमिलीमध्ये 4 मेंबर आहे, तर 4 मेंबरमधनं कुणाला हा विचार येतो? क्वचित लोकांना खूप मोठे व्हायचे स्वप्न येतात, क्वचित लोकांना तसे बुक्स मिळतात, काही लोकांना ती क्रिया करावीशी वाटते आणि काही लोकांना आकस्मिक ते बल आत्न प्राप्त होतो. सगळेच श्रीमंत लोक पुढे जातात ह्याच्यातला भाग नाही आहे. गरीब आहे, कष्टाळू आहे, मुलगा मेहनती आहे, बोलण्या चालण्यावरती कमान आहे, शिस्तीत आहे, मंगळ स्ट्रॉंग आहे, तर तुम्हाला हे सगळं पैसे नसताना पण मिळतं. मग हे तुम्हाला सबकॉन्शियस माइंडमध्ये कधी येतं? आयुष्यामध्ये, पास्ट लाईफमध्ये तुम्ही जेव्हा असे काही काम केले असेल, तुम्ही अशी काही उपासना केली असेल, तर ते तुम्हाला समोर येतं त्या सिच्युएशनमध्ये. चांगलं पण येतं आणि वाईट पण येतं. मग आपल्याला जेव्हा चांगले विचार येतात, पुढे जायचे विचार येतात, एक कष्ट करायची तयारी असते, ड्रीम्स बघता, मला हे पाहिजे, हे पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, फ्रेंड्स पाहिजे, ब्रँडेड शूज, चप्पल, मोजे पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यासाठी स्वतःला पण ब्रँड बनवायचं आहे. जर तुम्ही स्वतःला ब्रँड नाही बनवू शकला तर डुप्लिकेट माल पण गावामध्ये आणि मार्केटमध्ये आहे. मग आपण डुप्लिकेटमध्ये जातो. मग त्याच्यासाठी जे विचार तुम्हाला पाहिजे आहे म्हणून आहे, त्या विचाराला तुम्हाला 24 तासामध्ये 3 तासानंतर आठवायला पाहिजे. 369 एक फॉर्म्युला आहे. 3 वेळा दुपारी, 6 वेळा रात्री झोपताना, 9 वेळा. हे जर तुमची दिनचर्यामध्ये तुम्ही सामील केलं आणि रोज ते चॅन्टिंगमध्ये घेतलं, अफर्मेशन्स लिहायला सुरुवात केली, तर सबकॉन्शियस माइंड आयुष्यामध्ये ती घटना खालीवर करून कसंही तुमच्या समोर आहे. आणि असं नाही आहे की खूप जन्म तुम्ही गरीबच होता आणि या जन्मी पण गरीबच राहणार, आणि मागच्या जन्मी खूप श्रीमंत होता म्हणून या वर्षी तुम्ही श्रीमंताच्या घरातच जन्म घेतलाय. नेव्हर. हे सत्य नाही आहे.
राजा रंक होऊ शकतो, रंक राजा होऊ शकतो. त्याच्यामध्ये अख्खं विश्व आलं. विचारानं जे समर्थ आहे, जे राजासारखे विचार करतो त्यालाच प्रजा मिळते. आणि आम्हाला होणार नाही, आम्ही गरीबच आहे, जन्मजातच काय नाही आहे, नाही 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 म्हणत युनिव्हर्सला शब्द कुठला आहे कळत नाही आहे की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. युनिव्हर्सला व्हायब्रेशन्स कळतात, फ्रिक्वेन्सी कळते. न शब्दाची फ्रिक्वेन्सी वरती आहे, हची खाली आहे. ही जे फ्रिक्वेन्सी चार्ट आहे जसं म्युझिकमध्ये आहे, ती फ्रिक्वेन्सी ते युनिव्हर्स कॅच करतो आणि तुमच्या माइंडमध्ये तो टाकतो. जोपर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी चांगली होत नाही, पॉझिटिव्ह होत नाही, तोपर्यंत युनिव्हर्स पण देत नाही. घरामध्ये एक वही बनवा, वहीमध्ये तुमचे स्वप्न लिहा. 10 स्वप्न पॉझिटिव्ह लिहा, 10 क्रिया पॉझिटिव्ह करा, 10 तुमचे गुण पॉझिटिव्ह लिहा. म्हणजे तुमच्याकडे 30 पॉईंट झाले की तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे आणि 20 निगेटिव्ह पॉईंट. मी रागीट आहे, मी खावदळा आहे किंवा मी खावदरी आहे, मला खूप जेवण लागते, मी कर्मठ नाही आहे, मी कामचोर आहे. सगळे निगेटिव्ह पॉईंट स्वतःसाठी प्रामाणिकपणानं लिहा. आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची वहीमध्ये डेली चॅटिंग करायचं आहे, पॉझिटिव्ह पॉईंट आणि निगेटिव्ह नको म्हणून. पॉझिटिव्हला अफर्मेशन्समध्ये घ्या, निगेटिव्हला कटमधून घ्या. म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स वाचल्यानंतर ते कट 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 माझ्या आयुष्यातनं आणि पॉझिटिव्ह थिंक अफर्मेशन असं द्या की अरायव्हिंग. तर तुम्हाला ती प्रक्रिया डेली केल्यानंतर एक 45 डेज नंतर तुम्ही तुमच्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये चमत्कार बघू शकता. आणि हे सत्य आहे. मग ज्या मुलींना करिअर करायचं आहे, अब्रॉडला जायचं आहे, मोठे पैसे कमवायचे आहे, आईबाबांचे कष्टाचे दिवस घालवायचे आहे, त्यांची स्वप्न कपडे लत्ते त्यांना चांगले द्यायचे, ब्रँडेड द्यायचे आहे, तर तुम्ही स्वतःला ब्रँड बनवा. असल्या लोकांमध्ये उठबस करायला चालू करा की ज्याची व्हॅल्यू जास्त आहे, जे शिकलेले आहे, श्रीमंत आहे, ज्यांच्याबरोबर बसल्यानं तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात, पॉझिटिव्ह थॉट्स मिळतात, तर त्या लोकांच्या बरोबर बसायचं चालू करा. गल्ली बोडा नुक्कडमध्ये गप्पा मारणे, टिंगल करणे, राजकारणावर गॉसिप करणे, वेळचे वेळ तासनतास त्याच्यामध्ये घालवणे, वायफळ खाण्यामध्ये घालवणे बंद करा. जर तुम्हाला ब्रँड बनायचं आहे, नसेल तर आहेच आम आदमी करू शकता स्वतःला, तुमची काही ब्रँड होणार नाही. तर तुम्हाला एकच आहे की जेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरती भर द्या. असे काही पुस्तक आहे, टीचर्स आहे, त्यांच्या लोकांकडनं तुम्ही शिकू शकता, अभ्यास करू शकता. हे थोडंसं पॅटर्न होतं. पॅटर्नवरती काम कसं करायचं त्यासाठी भरपूर मेहनत आहे. प्रत्येकाचं पॅटर्न वेगळं असू शकतं, स्वभाव वेगळा असू शकतो, परंतु डिलीट सगळं होऊ शकतं. मग ह्याच्यावरती तुम्ही जेव्हा काम कराल तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग आल्यानंतर व्यवस्थित मार्गदर्शन आतनं मिळेल. तुमची सबकॉन्शियस माइंडनं इंट्युशन पॉवर वाढेल. माणसं ओळखायला शिकाल, तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं, स्वतःचे डिसिजन स्वतः घ्याल. तर हे करताना माइंड फ्रेश ठेवा, वेळेवर करा, डिसिप्लिनमध्ये या, सात्विक भोजन खावा आणि मेंदूचा व्यायाम प्राणायाम आहे ते करणं गरजेचं आहे. ते जर तुमच्याकडनं झालं तर खूप चांगली माहिती तुम्हाला स्वतः मिळेल. आपोआप त्या पुस्तकं समोर येणार, युनिव्हर्स तुम्हाला पाठवणार की तू हे पण कर, हे पण कर, हे पण कर. मग तुम्हाला अशा काही गोष्टीच्या टिप्स पाहिजे असेल, स्वतःमध्ये चेंजेस कसे करायचे असेल, तुम्हाला सिक्रेट्सच्या बुक्समधनं कसं पुढे जायचं असेल, ग्रॅटिट्यूडमधनं कसं पुढं जायचं आहे, हे जर शिकायचं असेल, हे काउन्सिलिंग करायचं असेल, अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही भेटू शकता. मार्गदर्शन करेन. तुमच्या राशी आणि स्वभावावरनं पण आपण त्याच्यावरती फोकस करू शकतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काय आहे ते. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो, कार्यक्रमामध्ये आणखी काही विशेष प्रकाश पाहिजे असेल तर आपण करूया. फॉलो करा सगळ्याला आणि पॉझिटिव्ह थिंकला, तर तुम्हाला हे आयुष्य सुंदर जगता येईल. तर प्रतीक्षा करा घेतण्यासाठी कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. नमस्कार.